हॅलो गाईज, आज संडे आणि आम्ही आज चाललो एफसी रोडला. आणि आम्ही दोघं फुल रेडी झालोय, पण असं वाटते बाहेर पाऊस येणार आहे. आणि पावसाचं वातावरण चांगलं झालं तर आहे, पण लेट्स सी. नाही येणार, नाही येणार, नाही येणार, नाही येणार, नाही येणार. कारण की आज शॉपिंग करायचं ठरवलंय मॅडमने. म्हणजे आम्ही लास्ट टाइम दगडूशेठला गेलो होतो 1 जानेवारीला. त्यानंतर आम्ही सिटीमध्ये गेलोच हा, नाही. तर दुसरं कारण आमचं एफसी रोडला जायचं. आम्हाला सरळ तसंच पुढं दगडूशेठला जायचं. दगडूशेठ Yes. नंतर ना मग आम्हाला आज मी मला दिसू दे की. हा, आता बोल. एवढा मेकअप केलाय, दिसली तर पाहिजे चांगली ऑब्विसली. बोल. मित्रांनो, खरं एक सांगतो एक गोष्ट. जर एक तुमच्या बायकोला जर तिच्या मैत्रिणीचा फोन आला ना, तर बिलकुल फोनवर बोलू देऊ नका. कारण की काल फक्त तिची मैत्रीण बोलली की एफसीला चांगलं कलेक्शन आलंय, आणि आज मॅडमचं लगेच चुकून आज संडे पण आलाय, तर लगेच आज नाही, आपल्याला कपडे घ्यायला जायचंय. त्याच्यामुळे सांगतो, जर कोणाचा फोन आला ना, लिटरली सांगतो बोलूच देऊ नका. डायरेक्ट फोन हरून टाका. नाही, मी कधी जात नाही, पण मला फोन आलाय आणि लिटरली ती बोलली की खूप चांगलं कलेक्शन आहे आणि मी पण खूप सगळे कपडे घेतले. त्यामुळे माझी पण इच्छा झाली, मला पण घ्यायचे एफसी वरनं कपडे. मी का नको घेऊ? आणि मागच्या क्लिप मधलं इग्नोर आवर बॅकग्राऊंड बाय द वे. हे आमचं सगळं अजून मेसी पडलंय, कारण की आज थोडंसं आम्हाला आवरायला टाइम नाही भेटलाय. बट हा, नंतर आम्ही सगळं क्लीनअप करणार आहे. आम्ही म्हणजे हीच. आणि फायदा तुझा आहे ना, फायदा याचा आहे. याला एफसीला मला जर शॉपिंग करायला भेटली तर कमी पैसे जाणार ना याचे. त्याला हे नाही समजत आहे. हो बापरे, म्हणजे पैसे तर जाणारच आहे ना, पण पण कमी जाणार ना. जाणार तर माझेच आहे ना. हे बघ, जिथं तुझे 1500 रुपये 1600 रुपये जाणार, तिथं तुझे फक्त 300-400 रुपये जाणार ना एका टॉपचे. बरं, बघू, ते डिपेंड करतं. आता गेल्यावरती किती किस्सा कापला जातो माझा आज. ठीक आहे गाईस, आम्ही भेटतो नंतर न जाताना. आज थोडं पावसाचं वातावरण तर आहे, बट लेट्स सी, वी विल कीप यू अपडेटेड. बाय बाय. बाय बाय. मला दिसू दे. बाय बाय. काय खातोयस? कॉन? माझ्या शॉपिंगला आला होता ना, कशाला खातोय? अरे 2 किलोमीटर चालवलं इकडून तिकडे तिकडून इकडे, माणूस थकणार नाही, मग काय होणार आहे? किती इतका खोटं बोलतोय. आम्ही आत्ताशी पोहोचलोय आणि जस्ट पार्किंग पासून आम्ही इथपर्यंत चालत आलोय, अजून काहीच नाही केलंय. कळत नाही आपण कुठे आणि आता. आल्याच बोलला की मला खायचंय, मला खायचंय, मला पहिले चार्ज कर. असं काही बोललेलं नाही मी. खोटं बोल नको. तू खोटं तू बोलते. बोलला नाही मला खायचं, मला खायचं. पण 2 किलोमीटर चालल्यानंतर नाही चाललो 2 किलोमीटर, नाही चाललो, फक्त पार्किंग पासून इथपर्यंत आलोय. ते मोमोज थंड होते. हे मोमोज कोणाला खायचे होते? तू कॉर्न घेतलं म्हणून मी मोमो घेतले, कारण इथे टेस्टी भेटतात म्हणून. नाही तर मला खायचे नव्हते. ठीक आहे, दे मी खातो इकडं. जामुन सॉस मी फर्स्ट टाइम ट्राय करते. चॉकलेट सँडविच पण भेटतंय. हा ना, फक्त खाण्यासाठी आलाय. मला नाही खायचं. चुंबक एक नंबर आहे. कैसे कैसे पी लेते हैं लोग. शी, डायरेक्ट उलटा कर. तू कर ना. आता काय ऑर्डर केलंय तू? चॉकलेट सँडविच बघितलं ना, फक्त माझं मला आवडतात म्हणून. मला बिलकुल नाही आवडत चॉकलेट सँडविच वगैरे. अच्छा, जाऊ दे, मग मी खातो आता. तुझ्यासाठीच मागवलं होतं पहिलं. नाही, मी विचार केलाय, म्हटलं तुला सरप्राईज वगैरे नवीन ऑर्डर करून, जे तुला आवडतं. तू आधी बोलली होती, मला आठवतं एकदम. बघ, मी तुझ्या किती विचार करतो, किती गोष्टी लक्षात ठेवतो, आणि तू असं म्हणतेस. म्हणजे माणसाने किती खोटं बोलावं. मी कधी बोलले पण नाही की मला चॉकलेट सँडविच आवडतात. मला लिटरली आवडतच नाही. स्वतःला खायचे होते, इथं माझ्या नावाखाली स्वतः ऑर्डर करतोय आणि मला सांगतोय की किती वेळ झाला आपल्याला येऊन. माझ्यासाठी मागवलं होतं ना ते. आता टेस्ट करून बघतोय. नको करू दे, दाखवू दे त्यांना. टेस्ट साठी एक पीस इनफ असतो. बाकी दे. बघितलं ना माझ्या नावाखाली किती चालतंय.
कसं आहे? कुछ भी करना नहीं है हमारा नहीं। माझ्या लिपस्टिकचा आणि चॉकलेटचा कलर एकच झाला. अभी मला दाट गेला. गाईस आम्ही चॉकलेट सँडविच खातो आणि नंतर कनेक्ट करतो. हे असं नाही दाखवायचंय मला अजून. 5-6 किलोमीटर टोटल डिस्टन्स फिरल्यानंतर आणि 3-3.5 तास स्पेंड केल्यानंतर ना मॅडमनी फक्त एक टॉप घेतलाय. एवढ्यासाठी आलोय फक्त आम्ही. पण ठीक आहे, खूप जास्त मूड उदास आहे आता तिचा. तर मी एक रोज घेतलाय तिच्यासाठी मागं उभा राहून, थोडं मागं मागं चालून. तर आपण थोडस तिला आता मूड चांगला करण्याचा प्रयत्न करू. इकडे कसं वाटतंय मग तुला? माझा खूप चांगल्या प्रकारे पोपट झालेला आहे. मला अतिशय चुकीची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तर तुझ्यासाठी मी हे घेतलंय. थँक्यू. ऍटलीस्ट एवढं तरी मिळालं मला. चला, माझे पण थोडं खिशाला कात्री कमी बसली तसं बघायला गेलं तर. ती पण चांगली गोष्ट झाली तशी. चालून चालून थकली म्हणून बसलीये. ते पण जागा भेटली बसायला. दोन लोकांकडे बघत होते कधी उठता या जागेवरून लोक. खरं सांग ना. म्हणजे तुला अजून माझा मूड खराब करून द्यायचा नाही 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 नाही, आम्ही स्पेशली तुमच्या आधी बोलायला थांबलेलो इथं. तसं बघायला गेलं तर माझा खूप मोठा पोपट झालाय. इतकं फिरलो आम्ही, इतकं फिरलो इकडनं तिकडनं, पण काय सांगावं आता तुम्हाला. पोपट अतिशय खराब प्रकारचा पोपट झालाय. कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर रन झालाय आमचा. हा झाला असेल. सो फायनली आता असं कळालंय आम्हाला की इथं काही भेटत नसतंय. सो आता आम्ही चाललोय दगडूशेठला. ऍटलीस्ट तिथे तरी व्यवस्थित दर्शन होईल का आमचं. तुला काय बोलायचंय? थकलोय सध्या मी खूप. प्लीज येऊ नका कोणी एफसीला. प्लीज प्लीज नको. आणि कुणाच ऐकून तर अजिबात येऊ नका. तुला कोण बोललो होतं बाय द वे? एक मैत्रीण काय कोण नेमकं? होती, आहे. नाव सांग की. कळू दे की सगळ्यांना. असं कोण आहे तुझी अशी मैत्रीत मैत्रीण? धोका नसतो करायचा. ठीक आहे, इट्स ओके, चालत असतंय. म्हणजे मे बी ती आली तेव्हा स्टॉक चांगले असेल, तिला छान वाटले असेल 2-3 गोष्टी किंवा 2-3 टॉप्स, पण मला नाही छान वाटले. ठीक आहे, चालूच असतंय. ओके गाईज, तो विल गो टॉप टू. टॉप भेटेल नाही भेटेल ठीक आहे. रोज भेटलं दॅट मॅटर्स. ते पण स्वतःहून भेटलं असं हो. अरे एवढा मूड ऑफ झाला होता, म्हटलं थोडासा काहीतरी चांगलं करू आता. तेच ना. म्हणजे एंगेजमेंटच्या दिवशी, त्याच्यानंतर मध्ये कधी दिलं होतं व्हॅलेंटाईन, आणि आता डिरेक्टली आता दिलंय. अच्छा, व्हॅलेंटाईनला दिलं होतं मी तुला? हा, ते थोडस Bouquet. दिलं होतं बुके. आणि डिरेक्टली त्यानंतर आता विमेन्स डे ला, हा दिलं होतं. विमेन्स डे ला पण दिलं होतं, आणि डायरेक्टली आता. ठीक आहे, पण भेटला ऍटलिस्ट. आज एकादशी ना म्हणून थोडंसं. एकादशीचं काय संबंध? रोज ते. असं एकादशीला पण रोज देतात का? ठीक आहे, चलो आम्ही जातो आता दगडूशेठला. दगडूशेठ नंतर माहित नाही काय प्लॅन आहे. बाय. गाईज, इकडे खूप जास्त गर्दी आहे. मला नाही वाटत आम्ही आता नेक्स्ट रेकॉर्ड करू शकतो. आम्ही दर्शन घेतो आणि जातो पटकन घरी. बाय बाय. दगडूशेठच्या दर्शनानंतर हा पिझ्झा, आणि हा आमचा भुक्कड मेंबर जो माझ्या नावाखाली मस्त खातोय आज. कसं आहे खरंच? बघूनच वाटतंय की छान आहे. आणि बाय द वे गाईज, आम्ही पुन्हा एकदा आलोय आता अकुर्डीला, आमच्या फेवरेट ठिकाणी, शिवम ज्यूस सेंटर शेजारी. सो यानंतर आता आपल्याला काय घ्यायचंय? सीताफल क्रीम, जी लास्ट टाइम आम्ही ट्राय केली. गाईज, बाय द वे, हे शिवम ज्यूस सेंटर आहेत. मी हायली रिकमेंड करेल. तुम्ही कधी पण येऊ शकतात. खूप छान छान प्रकार आहेत त्यांच्याकडे. मस्क मेलन क्रीम घेणार का? मस्क मेलन. याने ना सीताफल क्रीम ऑर्डर केली आहे, आणि त्याला आता सोबत मस्क मेलन क्रीम पण हवी आहे. त्याच्यासाठी तो मला काय बोलतोय की तुला आवडतं ना
सगळं तू ऑर्डर कर, म्हणजे की मला खायचं पण नाहीये. आज सगळं माझ्या नावाखाली चाललंय. हे बघा, कुणासाठी ऑर्डर केलं? मला नाही खायचं. एक मस्त मिळून सीताफळ क्रीम दाखवतात ही आहे सीताफळ. आणि ॲक्च्युअलमध्ये असं वाटतं की तुम्ही सीताफळ खाल्लंय, इतकी सिमिलर टेस्ट आहे. देखिए खूप भारी आहे, खूप भारी, खूप भारी, खूप भारी. म्हणजे शब्द नाही माझ्याकडे आता. खूपच छान. हे बघ किती माझा चेहरा खराब झाला बाहेर. चेहरा बघ किती खराब झाला. बायकोला विचार जरा खातेस का अजून. काका क्या पती मिला है. दूर दूर पळतोय तो बाउल घेऊन. तुझ्यासाठी पण ऑर्डर केलंय. माझ्यासाठी नाही केले, स्वतःसाठीच केलंय. फक्त माझं नाव पुढे केलंय. देवच असतं. मला पण बाउलमध्ये हो होतं. माझ्यासाठी केलं होतं ना ऑर्डर. ना ते पण वरती ते गाईस. आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. म्हणजे सध्यासाठी तरी आमची गो टू प्लेस झाली आहे. आम्हाला जर काहीतरी असं छान खायचं असेल ना तर आम्ही डिरेक्टली इथंच येतोय. तुम्हाला एक सांगू का गाईस, आमच्याकडे सगळे बघताय की आम्ही शूट करतोय. ठीक आहे पण सगळ्यांना असं वाटतंय आम्हाला ना खूप सबस्क्रायबर्स आहेत. असं वाटतंय आमचे सगळे व्हिडिओ मिलियनमध्ये जातात. एवढे पण नाही, पण असं आजूबाजूच्या लोकांना असं वाटतं की खरंच आम्ही चांगले आहेत क्रिएटर. कारण जे ज्या पद्धतीने बघतं त्या पद्धतीने तर तसंच वाटतंय. आता मी एवढं थंड खाते, मला बोलता नाही ते व्यवस्थित, त्यामुळे मी आता बंद करते. डायरेक्टली घरी गेल्यावर भेटतो आता. ठीक आहे. सो गाईज, आम्ही आलो आहे घरी आणि चेंज वगैरे करून बसलो आहे मस्त. तर एक गोष्ट अभिच्या पण लक्षात नव्हती आणि माझ्या पण लक्षात नव्हती, पण ती रॅन्डम झाली आज. सो मला ती सांगायची तुम्हाला पण आणि अभिला पण. उठ ना 1 मिनिट. हा बघा कसा अरे गाडी चालवली मिवडी. उठ इकडे. बोला. ओके, आज डेट काय? अरे हा आज 12 डेट होती नाही का. बरोबर आहे. तू कॅमेरा नको हलवू. आज 13 झाली तशी चालू, पण आता म्हणजे 12 वाजून गेले हा, तर 13 झाली आहे. बट आज डेट काय 12 आणि 12 तारीख काय? लग्नाची तारीख. मग ती ऑक्टोबर आहे ना. आता झाले असेल 9 महिने आय गेस. सगळं माहीत असतं याला, सगळं कॅल्क्युलेट करतो. नाटक किती झाले असं 9 महिने. शटअप माहिती मला, गप्पा बस. गेस केलं रे. हा. सो आमच्या लग्नाला आज 9 महिने कंप्लीट झालेत. चांगली गोष्ट आहे. आणि त्या दिवशी मला रोज भेटले. थँक्यू. तर असंच रोज तुला रोज भेटत राहावं अशी ईश्वर चरणी. अरे खरंच म्हणजे माझ्या डोक्यात तर नव्हतं, मी असं रॅन्डमली घेतलं होतं. पण म्हणजे माझ्या पण लक्षामध्ये नव्हतं. मी जस्ट आता फोन बघत होते आणि मी डेट चेक केली. म्हणजे चेक करायची म्हणून नाही केली, जस्ट मी बघत होते ॲक्च्युली की बॅटरी किती बाकी. आणि मला त्यात डेट दिसली आणि मला क्लिक झालं की खरंच आज 12 आहे, खरंच. मग मला खूप छान वाटलं.
मला पण खूप छान वाटलं. तुझ्या तोंडावरून नाही वाटत होते आता असं एक्सप्रेशन देतोय. नाही पण आमचा दिवस आज एकदम छान असं सेलिब्रेट नाही म्हणता पण खूप छान गेलाय. म्हणजे आमची सकाळ सकाळ छान झाली आहे. त्यानंतर मी मस्त पनीरची भाजी बनवली होती आज घरी, पनीर खाल्ले, बाहेर गेलो, FC फिरलो, दगडूशेठचं दर्शन झालं, नंतर पिझ्झा खाल्ला, चॉकलेट सँडविच खाल्लं, जामून शॉट्स, अजून भरपूर खूप काही काही. खाल्लं खूप म्हणजे एवढं खूप खूप भारी झाला आजचा दिवस आमचा. न कळत घडलं सारं काही असं म्हणू शकतो आपण. इट वॉज अ रॅन्डम डेट या which went very nice today. So that was it. This was it, guys. आवाज आवाज हे झालाय माझा माहिती का, एवढं ट्रॅव्हलिंग एवढं थकलोय असं वाटतंय आता लिटरली. माझा पण झालेलाच होता पण मी डेट बघितली मग माझा एक्साइटमेंटने आता आवाज मोठा झाला. मी मस्त आवरून बिवरून झोपायची तयारीत होतो, हिने काय मध्येच आवरलं, बघितलं डेट वगैरे. आनंद नाही झाला. अरे आय एम व्हेरी काय सांगू तू तुला, असं घाबरू नको. मी लय खुश आहे. किती बापरे. जास्त. थांब मला डेट बघू दे. शिट यार, 12 तारीख संपून गेली आता, मग 13 तारीख लागली. मग पण खुश आहे मी, असं काही नाही. म्हणजे खुश आहे मी असं काही नाही, याचं काही मिनिंग होतं नेमकं. अरे नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे होती. आपल्याला 9 महिने कंप्लीट झाले आता. असेच बोलता बोलता अजून 3 महिने होतील, मग 1 वर्ष होईल. असं बोलता बोलता 10 वर्ष होतील, असंच बोलता बोलता 30 वर्ष होतील. मग काय नाही, असं म्हातारे होऊन जाऊ. नंतर तू काठी टेकवत टेकत येशील. आणि असं, काय बोलेल. मला मला माथेरानला घेऊन जातोस का? काय माथेरान. माथेरान का बोलेल यार. अरे म्हणजे एक एक्झाम्पल दिलं रे तुला, मग तू म्हणणार का मी हे नाही बोलणार आहे. मला दुबईला घेऊन चल? मी हे पण नाही बोलणार. मग तू विचार कर मी काय बोलेल. काय, तू विचार करून सांग मला सगळ्यात जास्त काय आवडतं. ठीक उद्या सांगतो. नाही आत्ता सांग. तू 2 मिनिट घे. तू सांगू शकतोस मला यावर गॅरंटी आहे. काय आवडतं? तुझी अग्निपरीक्षा सुरू झाली तू असं समजतात. अरे पण कशाबद्दल? खायच्या बाबतीत? कसं पण मी प्रत्येक गोष्टीत कोणती गोष्ट बोलत असते काय करायचं मला. ही गोष्ट माझ्यासाठी. चिकन खायला घेऊन चल. मग तुला काय म्हणेल मी म्हातारी झाल्यानंतर. मला ना अभिषेक चिकन खायला घेऊन. असं नाही बोलणार. अभिषेक मला चिकन खायला घेऊन चाल लय खराब पण मधले हाड काढून दे मला चावता नाही येणार असं बोलेल ना. बरोबर आहे. ठीक है, चलो सो जाते हैं अभी. 12 o'clock कॉल, 12:10 सकाळी ऑफिस आहे उद्या आता. येस हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. अरे सिग्नेचर पोज आहे आपली. येस सो आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. व्लॉग कसा वाटला नक्की सांगाल. अँड डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय, गुड नाईट. येस बाय बाय.